त्यामुळे कसबा गाव जे आहे ते लाईमलाईटमध्ये आलं. आज राजकीयदृष्ट्या या ठिकाणी सुद्धा महत्त्व आलेलं आहे, कारण का तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहात आणि त्याच कसबा गावातून तुम्ही उमेदवारीसाठी उभे राहिलेले आहात. कसं बघता आणि काय नेमकं पुढचं एम्स असेल तुमचं? सर्वप्रथम शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आणि RPI या सर्व यांची ज्येष्ठांची मी खरं तर आभार मानते, कारण त्यांनी सगळ्यांनी विश्वास ठेवल्यामुळे 42 कसबा या मतदारसंघात सलग चौथ्यांदा निवडणूक लढवायची मला संधी मिळाली. आणि खरोखर भाग्य आहे अशा कसबा गावाचं मी नेतृत्व करते, जो संभाजी महाराज यांच्या पवित्र छत्रपती संभाजी महाराज यांचा पवित्र पावन पदस्पर्शाने पावन झालेला असं आमचं गाव आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आज छावा या चित्रपटामुळे आमच्या गावाला वेगळं स्थान खरं तर मिळालं आहे. आणि शासन नक्कीच महायुतीचं शासन ह्या गावाचा किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक होण्याच्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलत आहेत. आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे काही सहकार्य लागणार आहे ते करण्यास नक्कीच आम्ही तयार असू. आणि त्यासाठीच मी ही निवडणूक लढवते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आमच्या सर्व कसबावासियांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आज महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. आणि त्यामुळेच आम्हाला आमच्या कसबा गावात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होणं आम्हाला शक्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली 4 वर्ष जिल्हा परिषदची निवडणुका न झाल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास महायुतीच्या माध्यमातून होतच होता, परंतु ग्रामीण भागाचा खरं तर खूप नातं जवळचं जिल्हा परिषदचं असतं आणि त्या निवडणुका न झाल्यामुळे कुठेतरी आम्ही मागे होतो. नक्कीच याच्यामुळे आम्हाला ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त मदत होणार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त निधी येऊन आमचा गाव चांगला जास्तीत जास्त कसा मतदारसंघ होईल याच्यामध्ये आमचे सर्व महायुतीचे उमेदवार प्रयत्न करणार आहोत. आणि मला आशा आहे की उद्योगमंत्री, पालकमंत्री आपले उदयजी सामंत आणि शेखरजी निकम असतील किंवा भाजप आणि RPIच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे आम्ही नक्कीच सगळेच्या सगळे म्हणजे 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणावर महायुतीचं सरकार येण्याचे तीळमात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पारंपरिक मी जिल्हा परिषद अध्यक्ष पण भूषवलेलं आहे. आता लढत उद्धव ठाकरे सेना विरुद्ध शिवसेना अशी कसबा गटामध्ये पाहायला मिळणार आहे. नाही, हे जरी असलं तरी मी कधीही निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या विरोधात कोण आहे हे बघितलं नाही, कारण ग्रामीण भागाशी माझे पती माननीय राजेंद्रजी महाडिक यांचं खूप जवळचं नातं आणि त्याच्यानंतर मला गेली 15 वर्ष तिथे काम करायला मिळालं. त्यामुळे आम्ही कधीही पक्षीय राजकारण केलं नाही आणि ह्यापुढेही करणार नाही. थोडाफार त्रास होणार नाही ही वेगळी गोष्ट आहे, परंतु आम्ही आता महायुतीचे उमेदवार आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. कारण प्रत्येक उमेदवाराचं किंवा प्रत्येक म्हणजे जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचं एकच उद्दिष्ट आहे, आपल्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास करणे. तुम्ही पण जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला आहात, चांगल्या पद्धतीने तुमचा कार्यभार त्या ठिकाणी झालेला आहे. असं असताना सुद्धा महायुतीमध्ये कुठेतरी बंडखोरी पाहायला मिळते का आणि त्याचा परिणाम काय होऊ शकेल का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे यामध्ये. सर्वप्रथम महायुतीचे सर्वच पक्ष, सन्मान्य शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप, RPI या सर्वच पक्षाच्या सर्वच पदाधिकारी, सन्मान्य पालकमंत्री, सन्मान्य आमदार शेखरजी निकम, सन्मान्य भैया शेठ आणि भाजपचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने आजची ही उमेदवारी प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. राहिला प्रश्न की ही लढत देताना आम्ही महायुती म्हणून लढत देतो आणि आमचा विजय हा निश्चित आहे, म्हणून बंडखोरी असे किंवा कोणत्याही प्रकारचा संघर्ष असो तो आम्ही एकत्रितपणे जेव्हा सामोरे जातो तेव्हा विजय हा निश्चित लिहिलेला आहे. आणि हा अनुभव आपण सर्वांनी मागच्या अनेक वर्षापासून गेला, जिथे युतीचं सरकार भक्कम आहे तिथे विजय निश्चित आहे. बरोबर. महायुती म्हणून तुम्ही समोर जात आहे, पण महायुतीमध्येच बंडखोरी झालेली पाहिजे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये लीड भूमिका घेणार का की समोरच्या ही म्हणजे माघार घेण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? नक्कीच समोरच्यांनी माघार घ्यावी असे आमच्या सर्वांची इच्छा जरी असली तरी ती त्यांची इच्छा आहे की त्यांनी कोणत्या पद्धतीत सर्वांचा सन्मान ठेवायचा आहे ते तसा सन्मान ठेवतील अशी मला. पण ही मैत्रीपूर्ण लढत होईल कसं काय वाटतं तुम्हाला? कारण का AB फॉर्ममध्ये सध्या संघर्ष सुरू असलेला पाहायला मिळतोय. माहिती अजून तरी आम्हाला ह्याच्याविषयी कोणती माहिती नाही. आमचा AB फॉर्म मिळालेला आहे, तो आम्ही सबमिट करून दिलेला आहे.